आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये औंध परिसरामध्ये हा 85वा शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या मार्फत औंध संगीत महोत्सव होतोय। त्याच्याबद्दल आत्ताच पंडित अरुण कशाळकरांजींनी अधिकची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिलेलीच आहे। पण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार सचिन पाटील, आमचे मेट्रोची जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने राज्यातली पार पाडत असलेले, आत्ताच त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा PCMCच्या आयुक्त पदाचा आम्ही सोपवलेला आहे, ते आमचे श्रवण हर्डीकरजी, जिल्हाधिकारी संतोष पाटीलजी, SP तुषार दोशीजी, आमच्या जिल्हा परिषदेच्या CEO यास्नी नागराजनजी, पंडित पद्मश्री उल्हास कशाळकरजी, पंडित अरुण कशाळकरजी, वादक पंडित सुरेश तळवळकरजी, अपूर्वाताई गोखले, पल्लवीताई जोशी, किर्लोस्कर कंपनीचे उपेंद्र आठेलेजी, बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर घारगे, उदयसिंह उंडाळकर, हरीश पाटणे, अनिल देसाई, राजेश पाटील, संतोष रोकडे, आमचे अधीक्षक अभियंता, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक, विशेषतः सर्व आमचे संगीतप्रेमी बंधू भगिनी, तरुण मित्र, वडीलधारी सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधू भगिनींनो, मित्रांनो, ह्या औंधच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि पवित्र भूमीमध्ये आज हा 85व्या औंध संगीत महोत्सवाच्या निमित्तानं एक सुरांच्या या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, स्वरांच्या साधकांचं, उपस्थित कलाकारांचं, संयोजकांचं आणि संगीत रसिकांचं मी मनापासून महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं स्वागत करतो। स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातूनच नाही, तर कलात्मक दृष्टिकोनातून एक आदर्श संस्थान म्हणून ह्या संस्थांनी आपली ओळख देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केली। आज सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर ही ओळख तुम्ही जर बारकाईने बघितली तर आजही तुम्हाला ती पाहायला मिळेल। संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थानने राजाश्रय दिला आणि त्या काळात देखील ही दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची होती। एका लहानशा संस्थानात संगीत आणि कलेविषयी इतका जिव्हाळा असणं, प्रेम असणं, आस्था असणं ही औंधच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची खऱ्या अर्थाने ओळख आहे। आणि या निमित्तानं कलेचे खरे आश्रयदाते औंध संस्थानचे तत्कालीन राजे स्वर्गीय भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो, ज्यांच्या पुढाकाराने या संगीत महोत्सवाची सुरुवात झाली त्या पंडित अनंत जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजानन बुवा जोशी यांच्या प्रती देखील मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो। गेल्या 8 दशकापासून या संगीत महोत्सवाचं यशस्वी अशा प्रकारचं आयोजन करण्याकरता आमचं शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, संगीत साधकांचं देखील मी अभिनंदन करतो। राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले 35 वर्ष मला महाराष्ट्रातल्या जनतेने संधी दिली, अनेकांनी मनापासून मला पाठबळ दिलं आणि काम करत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी हे माझ्या एकंदरीत कामकाजामध्ये मला जवळनं पाहायला मिळाले। इथं आता श्रवण हर्डीकर आहेत, त्यांचे वडील आणि माझ्याकडे ते नेहमी यायचे। अतिशय उत्तम अशा प्रकारचं त्यांचं हस्ताक्षर होतं। एक कलाकार होते, कलेच्या बद्दल एक आस्था असणारी व्यक्ती ती होती। आणि माझ्या इथं बारामती मी एक त्या ठिकाणी मनात आणलेलं होतं की आपण एक चांगल्या पद्धतीनं
बारामतीमध्ये एक क्लब करावा आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला खूप मनापासून सहकार्य केलं आणि त्याच्यातून त्यांच्या जे चिरंजीव होते श्रवण हर्डीकर हे सुरुवातीपासून हुशार होते, IAS झाले. मला स्वतः त्यांच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा IAS झाला, त्यांनाही खूप अत्यानंद झाला होता आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण काम करत 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 इथपर्यंत पोचलो. एक दिवस श्रवण हर्डीकरांचा मला फोन आला की दादा तुम्हाला अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी भेटू इच्छित आहे. मंत्रालयात गर्दी खूप असते. दोघे आमच्या भगिनी मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितलं की दादा इथं असा आमचा संगीत महोत्सव असतो. आणि त्यावेळेस श्रवण हर्डीकरांनी मला सांगितलं दादा इथं कार्यक्रम चालू असताना वर पत्र आहे आणि आमचं संगीत इतकं आम्ही तल्लीन होऊन ऐकत असतो, गायन सुंदर चाललेलं असतं, सगळं काही तिथं जुळून आलेलं असतं, पण मधीच त्या पावसाच्या पडण्यामुळं पत्र्यावर आवाज येतो आणि सगळं ते थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं. आम्ही पण विचार केला की आपण काहीतरी इथं करावं. मगाशी इथं प्रास्ताविकामध्ये सांगितलं, मी आपल्याला खरोखरी सांगतो, जर आमच्या प्रशासनातल्या सहकाऱ्यांनी आणि आम्ही लोकांनी मनावर घेतलं तर आपण काहीही करू शकतो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, ज्याला आपण पॉलिटिकल व्हील म्हणतो, आणि ती इच्छाशक्ती आम्ही दाखवायचं ठरवलं. इथं आमचे रोकडे म्हणून अधीक्षक अभियंता आहेत, आज राहणे आले नाहीत, ते चीफ इंजिनियर आहेत, पण या सगळ्यांनी मनावर घेतलं आणि आम्ही एक एक गोष्टी करत गेलो. मी मध्ये येऊन एकदा सहज 8 दिवसापूर्वी पाहणी केली आणि त्यावेळेस अजून मला काही गोष्टी कराव्याशा वाटल्या आणि त्यात चांगल्यात चांगलं करण्याचा आम्ही सगळ्यांनी निश्चय केला आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला कमतरता भासत असेल तर अपूर्वताई आणि पल्लवीताई तुम्ही जरूर हक्काने मला सांगा. त्यामध्ये आम्ही सगळेच जण लक्ष घालू, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ह्या साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण सरकारमध्ये काम करत असताना ह्यांचे जे कार्यक्रम असतात त्याच्यात आपण राजकीय हस्तक्षेप करायचा नाही, त्यांचा त्यांना करून द्यायचा, पण त्यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, ज्या असुविधा असतील, अडचणी म्हणण्यापेक्षा असुविधा असतील, त्या आपण चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचा प्रयत्न करायचा. आणि तोच विचार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मनामध्ये ठेवला आणि इथपर्यंत आपण पोचलेलो आहे. आज मंदिरात दर्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा अपूर्वाताई गोखले त्यांनी बोलून दाखवलं की भविष्यामध्ये ह्या शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्याच्यासाठी एक निवासी गुरुकुल निर्माण करायचं आहे. त्यामध्ये देखील मी, श्रवण हर्डीकर, आम्ही दोघांनी सांगितलं की चांगला प्लॅन तयार करा, तुम्हाला कसा हवा आहे, काय त्याच्यामध्ये सुविधा पाहिजेत, त्या सगळ्या आपण तिथं देऊ. आणि अतिशय उत्कृष्ट ही 85 वर्षाची जी परंपरा चालत आलेली आहे ती पुढं 15 वर्षांनी त्याला शतकोत्तर कार्यक्रम, शतक महोत्सवी कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आणि आत्ता मला पंडित अरुण कशाळकरांना सांगायचं आहे, आत्ता आपण जेवढे हयात आहोत ना त्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे. मी यमाई देवीला प्रार्थना करीन की बाबा अशा पद्धतीने सगळ्यांना एक चांगलं आरोग्य दे आणि उत्तम पद्धतीने सगळ्यांनी तिथं कार्यक्रमाला उपस्थित दाखवावी. औंधचे त्यावेळेसचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. त्यांनी अजून खूप जणांना माहिती नाही, त्यांनी जे संग्रहालय केलं आहे त्याच्यातलं एक पेंटिंग त्याची किंमतच होऊ शकत नाही. किती करोड रुपये तुम्ही म्हटला तर त्याची किंमत होऊ शकत नाही. तिथल्या ज्या वस्तू आहेत आपल्याला माहिती नाही. मध्ये मी मागच्या वेळेस 52 कोटी रुपये तिथल्या वस्तू संग्रहालयाला मंजूर केलेले आहेत. रोकडे बरोबर आहे ना? 52 कोटी. मी आता 2-3 प्लॅन बघितलेले आहेत. चांगल्यातला चांगला आर्किटेक्ट करून आम्ही ते शोधतोय आणि ते अतिशय चांगलं हे संग्रहालय त्यांनी त्या काळातनं बाहेरनं परदेशातनं जाईल तिथनं एक ज्या वस्तू गोळा केलेल्या आहेत त्या प्राइसलेस आहेत, एवढाच मी शब्द वापरतो.
पण अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं हे आपण संग्रहालय त्याचं नूतनीकरण करणार आहे। त्याच्यामध्ये सुरक्षिततेचा सगळा आम्ही विचार त्या ठिकाणी करणारे, बसेस येतात, आमची मुलं मुली येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर येतात। अलीकडे आम्ही सरकारमध्ये पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल किंवा आमची सगळे मकरंदाबा आणि सगळे मंत्रिमंडळातली काम करणारी टीम असेल, आम्ही सगळेजण त्याच विचारांनी पुढे चाललेलो आहे। आणि त्याच्यामुळं जशा पद्धतीनं आमच्या तत्कालीन राज्यांनी खऱ्या अर्थाने कला संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून त्यांनी काम केलं। आपल्या देशात हजारो वर्षापासून जी राजेशाही परंपरा होती, राजा प्रजेचा मायबाप मानला जातो, परंतु राजाचे निर्णय हे प्रजेला भोगावे लागतात। मात्र या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये लोकशाहीचा पाया रचलेला आपण सगळ्यांनी पाहिला। हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि त्याच्यातून त्यांनी रयतेचं राज्य या संकल्पनेला वास्तवात उतरवलेलं 1670-60 त्या दशकामध्ये आपण पाहिलं। आणि एकंदरीतच त्या महाराजांच्या या दूरच्या दृष्टीनं भारतीय राजकारणामध्ये देखील एक नवा अध्याय लिहिला गेला। आणि त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेलेला आपल्याला त्यांची पुस्तकं आणि इतिहास जर पाहिला तर तो आपल्याला पाहायला मिळतो। त्यांना आपल्या छोट्या संस्थानात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजवण्याचा यशस्वी प्रयोग त्या काळामध्ये त्यांनी केला। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी खूप जणांना माहिती नाही, नवीन पिढीला तर माहितीच नाही की 10 वर्ष आधी राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता। आणि त्यावेळेस 72 खेडी आणि 48 वाड्यांचा समावेश असलेल्या या औंध संस्थानाने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला होता। त्याच्यामुळे इथूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुळं ही रुजली गेली। हा प्रयोग त्या काळामध्ये आपल्या भारताकरता क्रांतिकारी ठरला। आणि त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यावेळेस या उपक्रमाचं खूप मनापासून कौतुक केलं। औंधचे राजे बाळासाहेब प्रतिनिधींचं खास अभिनंदन देखील त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं। औंध संस्थान हे केवळ लोकशाहीसाठीच नाही तर कला असेल, संस्कृती असेल, शिक्षणामध्ये देखील ते प्रसिद्ध होतं। आपल्या किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, परंतु औंध शिक्षण संस्था जी काही आहे आज त्याचं एक इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन आहे। त्यामध्ये किर्लोस्कर शिकलेले, गदी माडगुळकर शिकलेले, साने गुरुजी शिकलेले, शंकर पाटील शिकलेले, एवढ्यांची नावं आपल्याला सांगता येतील। आणि ही सगळे दिग्गज माणसं ह्या इथल्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत। आणि त्याला खऱ्या अर्थाने जर कोणी पाठबळ दिलेलं असेल तर ते आपले त्या काळातले बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजे, औंधचे तत्कालीन राजे यांनी त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं, हे आपल्याला विसरता येणार नाही। ह्याच्यामध्ये औंध संस्थान केवळ लोकशाहीसाठीच नाही तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील प्रसिद्ध आहे। औंधच्या मातीतल्या इथल्या राजांनी तुरुंगाचाही प्रयोग त्या काळामध्ये केला, जो त्या काळात अद्वितीय होता। औंध संस्थानच्या माणदेशाचे थोर सुपुत्र गदी माडगुळकरांनी याच प्रयोगावरून, तो प्रयोग गदी माडगुळकरांना पण माहिती होता आणि त्यांनी 2 आखे 12 हात हा चित्रपट लिहिला आणि या चित्रपटाने त्यावेळेस जागतिक कीर्ती मिळवलेली होती। औंध संस्थानाने आपल्या जनतेला सर्जनशीलतेची, विचार स्वातंत्र्याची आणि संस्कृतीची दृष्टी दिली। आजचा हा औंध संगीत महोत्सव हा त्या समृद्ध परंपरेचा, लोकशाही विचारांचा आणि कलामय संस्कृतीचा उत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। औंधच्या दरबारातून केवळ सत्तेचं नाही तर सृजनशीलतेचं राज्य चालविलं आहे। राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी अभिजात संगीतातल्या बड्या घराण्यातल्या कलाकारांना प्रोत्साहन देत औंधला एक सांगीतिक केंद्र बनवलं। त्यांच्या प्रोत्साहनामुळेच पंडित अनंत मनोहर जोशी, पंडित गजानन बुवा जोशी यांच्यासारखे दिग्गज कलाकार औंधशी जोडले गेले आणि पुढे औंध संगीत महोत्सव सारख्या गौरवशाली परंपरेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। स्वातंत्र्योत्तर काळात औंध संस्थान खालसा झालं, मात्र त्यांची कलाश्रयी परंपरा आज देखील जिवंत आहे आणि हे औंध संगीत महोत्सवाच्या उपक्रमातून अधोरेखित होतं।
स्वर्गीय बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या औंधमधील लावलेले कलेची आणि या संस्कृतीची ज्योत आज देखील त्यांच्या वंशजांच्या आणि औंध ग्रामस्थांच्या माध्यमातून तेवत आहे. ह्या गोष्टीचं समाधान आम्हाला आहे आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये जे काही मनापासून सहकार्य केलं गेलं पाहिजे ते करण्याचा आमचा सर्व प्रशासनाचा आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. या संगीत महोत्सवाचं आयोजन करणारे आमचे शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान हे केवळ महोत्सव आयोजित करणारी संस्था नाही, तर ती संस्कृतीचा एक दीपस्तंभ आहे आणि ग्रामीण भागात अभिजात संगीतातील शिस्त, सौंदर्य आणि सातत्य पोहोचवण्याचं काम ही संस्था गेले 4 दशकापेक्षा अधिक काळापासून करते. ते सुद्धा अत्यंत श्रद्धेने, अत्यंत सेवाभावीने. ही एक अतिशय अनोखी अशा प्रकारची बाब आहे. औंध संगीत महोत्सवाच्या मंचावरून पंडित भीमसेन जोशी आत्ता मला आमच्या अपूर्वाताईंनी आणि आमच्या पल्लवीताईंनी फोटो दाखवले पूर्वीचे काही, त्याच्यामध्ये मी पाहत होतो. त्याच्यामध्ये पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, गिरिजा देवी, रोहिणी भाटे, सुलतान खासाहेब अशा दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. इव्हन पु ल देशपांडे त्यांच्या सुविद्य पत्नीसहित इथं येऊन त्यांनी देखील ह्या कलेचा आस्वाद घेतलेला आहे. आणि आजही आपल्यासमोर उल्हास कशाळकरजी असतील, जयतीर्थ मेवुंडेजी असतील, अपूर्वा गोखलेजी असतील, प्राजक्ता मराठेजी असतील, पंडित अरुण कशाळकरजी असतील, अनन्या गोवित्रीकर जे असतील, यांच्यासारख्या गुणी कलाकारांची मैफिल ही इथं होतीये. त्याचबरोबर या संगीत महोत्सवामुळे अनेक माझ्या तरुणी कलाकारांच्यासाठी देखील नवीन संच उपलब्ध, त्या ठिकाणी मंच उपलब्ध होतोय. याचा पण माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या स्वरांच्या संस्कृतीची जपवणूक होतीये. ही परंपरा अधिक बळकट करणं आणि माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणं हे आमच्या महायुती सरकारचं स्पष्ट धोरण आहे. औंधसारखे संगीत महोत्सव राज्यातल्या इतर भागात देखील सुद्धा आयोजित व्हावेत, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आमच्या संस्कृती खात्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे आहे. मला तुमच्यातलं जर कोणी सांगितलं, श्रवणजी तुम्ही पण ह्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, तुम्हाला पण कोणी संपर्क साधला तर तुमच्याशी ते डायलॉग करतील आणि त्याच्यातनं जे काही आमच्या सांस्कृतिक विभागाकडनं किंवा राज्य सरकारकडनं आपल्याला पुढच्या काही गोष्टी करायच्या असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातील. औंधसारखे ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र ही आपल्या राज्याचा समृद्ध वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला जपायचा आहे. त्यासाठीच आम्ही युती सरकारच्या वतीनं ह्या औंधच्या भवानी संग्रहालयाचं आणि ग्रंथालयाचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः मी ती पाहिलेली आहेत. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, दुर्मिळ शिल्प, प्राचीन ग्रंथ आणि पुरातन वस्तू या वारशांचं संवर्धन करणं ही तुमची, माझी, आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्या या संग्रहालयाचा सर्वकष विकास आराखडा आता आम्ही मंजूर केलेला आहे आणि अंतर्गत इमारतीचं संवर्धन, दालनाचं आधुनिक उभारणी, चित्र आणि शिल्पकलेचं जतन आणि ग्रंथालयाच्या सुधारणांची कामं ही याच्यामध्ये केली जाणार आहे. 15 दिवसापूर्वीच माझ्या माहितीप्रमाणे 1 ऑक्टोबरला मी मुंबईत ह्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतलेली होती आणि काही जण मी त्याच्या व्हीसीवर त्यांना उपलब्ध झालेले होते मला. आणि काही ह्या परिसरातल्या पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्याच्या स्पष्ट सूचना आणि ह्या वारशांचं संवर्धन करताना कामाचा दर्जा आणि स्थळांचं सौंदर्य ह्याच्या पण मध्ये कुठं आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. औंधच्या या गौरवशाली सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत. हे मी अतिशय विनम्रपणे या क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगू इच्छितो. औंध संगीत महोत्सव सुद्धा या समृद्ध परंपरेचा एक भाग आहे. संगीताच्या आराधनेची, संस्कृतीची आणि परंपरेची अखंड धारा आहे जी पुढील कित्येक दशकापर्यंत वाहत राहो, वाढत राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देखील मी व्यक्त करतो. मी थोडंसं CEO, जिल्हा परिषद आणि कलेक्टरला सांगतो की अजून पण मला इथं काही गोष्टी करायच्यात. मी रोकड्यांशी बोललेलो आहे, पण ह्याच्यामध्ये आता हे एवढं चांगलं केलं आहे, हे तुम्ही जर लग्न कार्याला दिलं की ह्याची वाट लागेल. त्याच्यामध्ये
ह्याच्यात असेच कार्यक्रम करण्याच्या करता आपण ठेवूया. इतरांच्या करता आणखीन काही पाहिजे असेल तर मी ते द्यायला तयार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या समोर अर्थमंत्री म्हणून बोलतोय. माझ्याकडे 8 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण हा आपला जे काही आपण चांगलं केलंय ह्याच्यात अजून आम्हाला भर घालायची आहे. ती भर घालण्याच्या करता वाद वाढू नका, मतभेद करू नका. सगळ्यांनी एक आपलं सर्वांचं काम हे समजून आणि आपली जी काही परंपरा आहे पहिल्यापासून गेल्या 85 वर्षाची ती परंपरा ह्याला खूप मोठं एक फार म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही अशा पद्धतीचं हे बाबांनो काम आहे. त्याकरता आपल्या गावकऱ्यांनी पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य नेहमी तुम्ही देताच. मी तुमच्या सगळ्या शाळा असतील, कॉलेजेस असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, तुमचं गेस्ट हाऊस असेल, इथल्या क्रीडांगणाला पण मी थोडंसं स्टेडियमचं स्वरूप देणार आहे. ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारच्या वतीनं करण्याची गरज असेल फक्त ते चांगलं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करा. ते कुठल्याही प्रकारे तिथं दुर्गंधी होणार नाही, अस्वच्छता राहणार नाही, ही काळजी मात्र माझ्या औंधकरांनी ह्या बाबतीमध्ये घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचं, कलाकारांचं आणि संयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.